शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी उभाटाचे आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात वणी विधानसभेतील शिवसेना कार्यकर्त्यांनी वणीतील टिळक चौकात एक विरोध प्रदर्शन आयोजित केलं, ज्यामध्ये चटणी भाकर खाऊन सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले, शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली। शेतकऱ्यांच्या पदरात मात्र काहीच आलं नाही। हेक्टरी मदतीची घोषणा फसवी आहे। 18,500च्या मदतीची घोषणा केली, परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काहीही मिळालं नाही। आज शेतकरी दुखी आहे, सर्वसामान्य जनता दुखी आहे, पण सरकार मात्र खुश आहे, असा आरोपही यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी लावला। यावेळी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते। चटणी भाकर खाऊन महायुती सरकारचा जाहीर निषेध करण्यासोबतच या ठिकाणी सरकारच्या विधेयकाची होळी सुद्धा करण्यात आली। ही काळी दिवाळी करायचा आम्हाला का प्रश्न आला? या जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ही काळी दिवाळी साजरी होत आहे। हे साजरी होणं म्हणजे काही चांगली गोष्ट नाही। शेतकऱ्यांना जी अतिवृष्टीमुळे जी नुकसान भरपाई या ठिकाणी सरकारने दिली, ती तटपुंजी असल्यामुळे एकदम खालच्या स्तरावर जाऊन त्यांनी या पद्धतीचं नियोजन त्यांनी या महाराष्ट्रात केलंय। 18,500 रुपये प्रति हेक्टर आपल्याला शेतकऱ्याला अनुदान देतो म्हणून सांगितलं, आणि आपल्या या शेतकऱ्याच्या खात्यात पाहतो म्हटलं तर 8,000पेक्षा कमी 7,000, कोणाला 6,000 अशी तुटपुंजी मदत या सरकारने दिली। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 3 हेक्टरापर्यंत आम्ही अनुदान देऊ, आणि त्याच नंतर 8 दिवसानं पुन्हा GR बदलते, नाही आम्ही 3 हेक्टरपर्यंत देऊ शकत नाही, आम्ही 2 हेक्टर देऊ। अशा पद्धतीची भूलथापा देणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतो। आणि आज ही काळी दिवाळी आणि शिदोरी चटणी भाकर खाऊन हे शिवसैनिक आणि आमचे शेतकरी बांधव या ठिकाणी दिवाळी साजरी करत आहे। गेल्या अनेक वर्षापासून बघतो, गेल्या 14 मध्ये ही सरकार या ठिकाणी आली, त्यावेळेस इतक्या भूलथापा दिल्या की आपल्या या सरकारने आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण केलं नाही। या सरकारला धडा शिकवण्याच्या दृष्टिकोनातून ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक ते रस्त्यावर उतरले आहे। ते आजच नाही तर याच्या अगोदर सुद्धा जे आंदोलन झाले ते आंदोलन फक्त शेतकऱ्यांसाठी होते। आज या ठिकाणी कोणीही खुश नाही, शेतकरी खुश नाही, व्यापारी खुश नाही, नोकरदार खुश नाही, तर हे सरकार का खुश आहे? हे कोणत्या पद्धतीने चाललंय याचा जबाब आपण याला विचारला पाहिजे। आज या ठिकाणी शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी बिकट आहे की सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कोणत्याच मालाला भाव नाही। आज मंडीमध्ये गेल्यानंतर सोयाबीनला 2,1800 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, आणि कापसाला 6,500च्या वरती भाव मिळत आहे। आणि हे सरकार अजून झोपी गेलेलं आहे। दिवाळी अशी कशी साजरी करणार? माझा शेतकरी असो का, माझा शेतकऱ्याच्या भरोशावरच व्यापारी चालते, आणि शेतकरी समजा नाखुश राहिला तर हे व्यापार किंवा हे बाकीचे उद्योगधंदे कसे चालणार? याच्यावर लक्ष हे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दिलं पाहिजे। परंतु हे सरकार निर्दयी सरकार आहे, आणि या सरकारने आजपर्यंत कुणालाही स्वतःची पोळी भाज्यासाठी सगळे काम केले आहे। निवडणुकीत आश्वासन दिले की आपल्या शेतकऱ्याला कर्जमाफ मुक्त करू, आज वर्ष उलटून सुद्धा आजपर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी झाली नाही। त्यावेळेस निवडणूक असताना निवडणुकीत माझ्या आई बहिणींना लाडकी बहीण म्हणून संबोधून सर्व सकट सगळ्यांना पैसे दिले, 1,500 रुपये सर्वांच्या खात्यात टाकले, आणि आज त्यांच्या खात्यातून पैसे कमी करून राहिले। तुझ्या घरी टीव्ही आहे, तुझ्या घरी मोटरसायकल आहे, तुझ्या घरी सिलेंडर आहे, असे म्हणून सगळ्या माझ्या बहिणींना या ठिकाणी त्यातून कपात करण्यात आली आहे। आपल्या यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 35,000 महिला भगिनी आमच्या कमी झाल्या आहे। या सुद्धा आंदोलन करणार आहे, कारण तुम्ही फक्त आश्वासन निवडणुकीपुरतं देता आणि नंतर ते काढून घेता। ही धोरणात्मक बाब ही चुकीची आहे। याला आम्ही सर्व शिवसैनिक आणि या वणी विधानसभेतील सर्व नागरिक या ठिकाणी त्याला निषेध करतो। आज ही काळी दिवाळी आम्ही या ठिकाणी शिदोरी खाऊन या ठिकाणी साजरी करणार आहोत। माहिती आहे आम्हाला, आमचा शेतकरी हा कोणत्या अवस्थेत आहे। आज त्याच्या खात्यात पैसे टाकतो म्हणून दिवाळीच्या अगोदर सर्व कास्तकाराच्या खात्यात पैसे टाकतो म्हणून सांगितलं, परंतु आज एकही रुपया त्यांच्या खात्यात पडला नाही, तर ती दिवाळी कशी साजरी करणार? इकडे शेतमालाला भाव नाही, आणि इकडे सरकार सुद्धा नाराज, सरकार सुद्धा काही देऊन राहिलं नाही। अशा परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत। असे आंदोलन किती करू? आज आमचे 13 लोक आमच्या आतमध्ये गेले, 4 दिवस जेलमध्ये राहिले, तरी सुद्धा आज खमक्याने येते या ठिकाणी उभे आहे। कोणाची ताकद नाही
की आमच्या या शिवसैनिकाला लढवून दाखवणार. आमचे शिवसैनिक सज्ज आहे. कोणतीही परिस्थिती आम्ही शेतकरी आणि आपल्या वनी विभागातील सर्व बांधवासोबत आम्ही या ठिकाणी आहोत एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. आणि आज या ठिकाणी आम्ही काळी दिवाळी या ठिकाणी साजरी करत आहोत. सर्वांना माझ्या बंधूंना जी बसले आहे त्यांनी चटणी भाकर खाऊन आज आपल्या शेतकऱ्यांच्या प्रती भावना व्यक्त करून आणि सरकारचा निषेध करून आज ही आपण या ठिकाणी दिवाळी साजरी करणार आहोत. जय भवानी, जय शिवाजी, जय